नमस्कार मंडळी, नम्रता शेप रेसिपीमध्ये तुमचं स्वागत आहे। आज मी शेपू पालकची भाजी बनवणार आहे। शेपू पालक मूगडाळ भाजी म्हणजे अगदी साधी आणि शेपूच्या पानांचा खास सुगंध आणि पालक आणि मूगडाळीची पौष्टिकता यांचं परफेक्ट कॉम्बिनेशन। चवही मस्त आणि आरोग्यासाठीही उत्तम। यासाठी मी प्रथम मूगडाळ 30 मिनिटं पाण्यात भिजत ठेवली। नंतर पालक आणि शेपू चांगलं धुवून घेतला आणि बारीक चिरून घेतला। नंतर कढईमध्ये तेल गरम करत त्यात मोहरी, जिरं आणि लसूण आणि 2-4 हिरव्या मिरच्या चांगल्या खरपूस भाजून घेतल्या। नंतर त्यामध्ये 2 बारीक चिरलेले कांदे टाकले आणि चांगले भाजून घेतला। कांदा चांगला भाजल्यानंतर त्यामध्ये चिरलेला पालक आणि शेपू टाकला आणि वरून भिजवलेली मूगडाळ टाकली। पाणी अजिबात घालायचं नाही आहे, कारण शेपूला पाणी स्वतःहूनच सुटतं। त्यामुळे भाजीला झाकण ठेवून मध्यम आचेवर 10 ते 12 मिनिटं शिजवली आणि मधून हलवत राहिली आणि त्यानंतर पाणी सुकल्यानंतर त्यामध्ये चवीनुसार मीठ, हळद आणि शेंगदाण्याचं कूट टाकून ती चांगली परतवून घेतली। अशा प्रकारे आपली शेपू पालक भाजी तयार आहे। ही गरम गरम भाजी ज्वारीच्या किंवा बाजरीच्या भाकरीसोबत छान लागते। अशी स्वादिष्ट भाजी नक्की करून बघा आणि मला कमेंट करून सांगा कशी वाटली ते। सोबत लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।